आप देख रहे हैं भवानी टाइम्स। नमस्कार, आपले स्वागत आहे आमच्या विशेष कार्यक्रमात। आज जागतिक सिकल सेल दिनानिमित्त जिल्ह्यात सिकल सेल रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्याची माहिती समोर आली आहे। जिल्ह्यात सध्याच्या घडीला सिकल सेल रुग्णांची संख्या 15 ते 57 वर पोहोचली आहे। जागतिक सिकल सेल दिनानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर सिकल सेल रुग्णांचा ग्राफ वाढलेला दिसून येत आहे। यावर्षी तब्बल 102 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, जी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे। सिकल सेल हा अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे। या संदर्भात जिल्हा आरोग्य विभागाने जनजागृतीसाठी विविध उपाय योजना केले आहेत। आरोग्य विभागाने रोगाबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा, तपासणी शिबिरे आणि माहिती सत्रांचे आयोजन केले आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की या रोगाबद्दल सर्व मार्गदर्शन व सूचना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। यामुळे स्थानिक नागरिकांना सिकल सेल रोगाबद्दल अधिक माहिती मिळेल। आज जागतिक सिकल सेल दिनानिमित्त काही आम्ही आयसी ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, जेणेकरून समाजामध्ये सिकल सेलबद्दल जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे। आपल्याकडे आदिवासी बहुल एरिया असल्यामुळे सिकल सेलचं प्रमाण आहे। तसेच आपल्याकडे सर्व जिल्ह्यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये सिकल सेलची तपासणी मोफत केली जाते। तसेच आतापर्यंत जवळजवळ आपण जिल्ह्यामध्ये 2,68,130 लोकांची आपण तपासणी केलेली आहे व त्यामधून आपल्याला 1557 हे सिकल सेल बाधित रुग्ण मिळालेले आहेत व ते उपचाराखाली आहेत। फक्त जनतेला एवढंच आव्हान आहे की सिकल सेल हा एक जेनेटिक असणारा आजार आहे, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला पूर्णतः उपचार अवेलेबल नसतो। त्याच्यामुळे आपल्याला प्रतिबंध करणं गरजेचं आहे। प्रतिबंध करणं म्हणजे जर सिकल सेल बाधित असेल किंवा सिकल सेल वाहक असेल तर दोन सिकल सेल वाहकांनी एकमेकांशी लग्न करू नये किंवा सिकल सेल बाधित असेल तर त्याने सिकल सेल बाधितशी लग्न करू नये। या गोष्टींचा जर आपण थोडंसं समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जर आपण जनजागृती केली व थोडंसं याच्यामध्ये आपण जागरूकता निर्माण केली तर आपल्याला येणारी जी पुढची पिढी असेल ती सुदृढ असेल, सिकल सेल आजाराची नसेल। तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे याच्यामध्ये। आणि आपल्याकडे सर्व ठिकाणी जे काही त्यांना उपचार, प्राथमिक उपचार जो लागतो सिकल सेलसाठी, जे औषध उपचार लागतो की तो आपल्याला सर्व ठिकाणी मोफत आपल्याकडं मिळतो, सर्व शासकीय रुग्णालयामध्ये। जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व आज आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सर्व उपकेंद्र यामध्ये आपण जनजागृतीसाठी त्या ठिकाणी पोस्टर्स, त्या ठिकाणी रॅली अशा पद्धतीचे आपण केलेले आहेत। आजही आपण जिल्हा रुग्णालयामध्ये जे आहे मेडिकल कॉलेजच्या आवारामध्ये त्या ठिकाणी आपण त्या संबंधात जनजागृतीनिमित्त रॅली घेतलेली आहे। तसंच याबाबत आपण विविध वर्तमानपत्र असतील किंवा विविध सोशल मीडिया असतील याच्याबद्दल आपण स्वतःचं एक आरोग्य विभागाचं आपलं पेज पण आहे, फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, एक्सवर आहे, लिंक्डइनवर आहे। याच्यावर आम्ही वेगवेगळ्या आजारांची माहिती टाकतो। तर त्याच्याप्रमाणे आम्ही सिकल सेलची पण माहिती आज आम्ही त्या ठिकाणी प्रसारित केलेली आहे। तर त्याचा जास्तीत जास्त युवा वर्गांनी त्याची माहिती आपण टॅग करून ती माहिती करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जनजागृतीमध्ये जास्त फायदा होईल। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।